सेलिब्रिटी गणेशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। अभिनेत्री प्रिया मराठेच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। यावेळी प्रियाचा बाप्पा खास शिंपल्यामध्ये विराजमान झाला असून बाप्पासाठी मोदकाच्या नैवेद्याची तयारी ही जोरदार चालू आहे। चला तर मग जाऊया प्रियाच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला। प्रथम तुला वंदितो गणपती बाप्पा मोरया। आज तुम्ही सगळे आला आहात। मी प्रिया मराठे माझ्या घरी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज तुम्ही बघताय आमचे गणपती विराजलेत एका मोत्याच्या शेल मध्ये आणि इथे आहे माझी सगळी फॅमिली। सो चला आपण त्यांना भेटूया। हाय। आणि तुम्ही बघताय की हे दरवर्षी कॅमेरा समोर येऊन येऊन आता कॉन्शियस राहिलेले नाहीये। सो तुम्हाला सगळ्यांना आम्ही हा जो एक सण आहे तो एकत्र मिळून साजरा करतो। सो खूप दिवसानंतर सगळे एकत्र भेटतात, जमतात, जेवतात, मोदक खातात। सो त्यांनाच विचारूया त्यांना कसं वाटतंय। आणि आमच्या सगळ्यात एल्डेस्ट इन द फॅमिली मेंबर माझी काकू पण तरुण। सगळ्यांना मोदक करून वाढण्यात जी मजा आहे ना ते खाण्यात नाहीये। या अगोदर सांगते तरी खाणाऱ्याने मोदक भरपूर खावे, कारण गरम गरम आम्ही वाढत असतो। आणि वर्षातून एकदाच ही संधी मिळत असते। आणि हे मोदक करण्यात माझी आई, माझ्या वहिन्या आणि न्यूएस्ट इन द फॅमिली माझी वहिनी कम मैत्रीण। सो तुला कसं वाटतंय जॉईंट फॅमिली, बिग फॅमिली? मस्त, खूप छान वाटतंय। इकडे सगळे आम्ही एकत्र, सगळे सण एकत्र साजरा करतो। गणपतीला तर सगळ्यात जास्त मजा येते। डेकोरेशन आम्ही सगळं घरी करतो। इट इज अन इको फ्रेंडली गणपती दरवर्षी। यावर्षी इको फ्रेंडली गणपती आम्ही केलाय। कुठेही थर्माकॉल, प्लास्टिकचा वापर नाही, सगळा पुठ्ठा पेपर ह्याच्यातून केलेला आहे। सो आम्ही सगळे एकत्र काम करतो, खूप मजा येते। पण लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट, हे सगळं ह्या सगळ्यांनी केलंय। मी अजिबात काहीच मदत केलेली नाहीये। मी फक्त शेवटच्या दिवशी आलेली आहे। आणि जसे सुट्टीत घरी येतात लोक, तशी टू बी डेंटिस्ट माझी बहीण ती सुट्टीसाठी गणपतीसाठी घरी आली आहे। सो हाऊ इज इट गोइंग, हाऊ यू फीलिंग? मी स्पेशली नेहमी गणपतीसाठी सुट्टी घेऊन येते। ॲक्च्युली मी कॉलेज बंक करून आले अँड इट इज टोटली वर्थ इट। तुझे प्रिन्सिपल्स आणि टीचर्स बघतायत? ओ नो नो, बट रिअली इट इज टोटली वर्थ इट। आणि मला मोदक करायला आणि खायला हे सगळं ह्यांनी शिकवलंय आणि खूप मजा येते मला करायला। तिचे मोदक कसे बनलेत हे आपण नंतर बघूया। आय जस्ट किडिंग। आणि माझा नवरा आता या गेल्या 2-3 वर्षांपासून तो सुद्धा ह्या फॅमिलीत इन्क्लूड झालाय आणि विचारूया त्याला किती मजा येते। सॉलिड। लग्न झालं 2012 मध्ये, त्याच्यानंतर प्रत्येक गणपती इकडेच साजरा केलाय। सो व्हेरी लव्हिंग फॅमिली। इकडे आल्यानंतर इतकं मस्त वाटतं। खूप प्रसन्न माणसं आहेत, खूप आग्रह करणारे लोक आहेत। तुम्हाला आग्रह म्हणजे काय हे जर कळून घ्यायचं असेल तर इकडे आमच्या घरी या, नक्की तुम्ही एन्जॉय कराल। आणि इकडे काकू आणि सगळेच लोक, यांचा एक सॉलिड एफर्ट असतो आणि खूप म्हणजे काय किलोवर मोदक असतात इकडे। आणि तिकडे नंतर आमची स्पर्धा असते की किती खाणार, कोण खाणार, काय खाणार, कोण जिंकणार। आणि तो एक सॉलिड एपिसोड असतो, महा एपिसोड असतो तो। कधीच जिंकला नाही हो, ऍक्च्युली काय माहिती का, आपल्या करिअरमुळे थोडासा मेंटेन करतो एवढंच। मोदक आवडतात का तुला? हो, खायला का करायला? खायला आणि करायला दोन्ही। करायला खोटारडा। खूप बरं वाटलं, सगळे एकत्र त्यानिमित्ताने येतात। गणपती दरवर्षी येतो आणि तेवढीच धमाल असते। एकही वर्ष असं नाही जात की धमाल कमी झाली। खास मला या उत्सवाबद्दल महत्त्वाची गोष्ट वाटते म्हणजे अगदी जसं की लोकमान्य टिळकांनी ह्याची जी प्रथा सुरू केली गणेश पूजनाची, तर मला वाटतं त्यांना जो अभिप्रेत असेल त्या पद्धतीने तो हा साजरा केला जातो ह्या घरामध्ये। हे खरंच मोठं कौतुकास्पद मला वाटतं। म्हणजे मोठी माणसं, जॉईंट फॅमिली, सगळ्यांचा वाडवडिलांचा आदर, घरामधली सजावट, नंतर झडणाऱ्या जेवणावळी, सगळ्या गोष्टींचाच मी विचार करत होतो। मला वाटतं की हेच या सगळं ज्या पद्धतीने साजरा केला जातो ते याचं मोठं यश आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।